तुझे सर्व कागद रेडी आहेत. तुला महिन्याचे 1500 रुपये भेटणार. लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे कागद सर्व आहेत, त्यामुळे टेन्शन घेऊ नको, ते सर्व होईल. हो का? अजून काही लागत नाही ना? पैसे किती देऊ तुझे? पैसे राहू दे, नंतर बघू आपण काय असेल ते. पैसे राहू दे, नंतर घे. असं नाही बाबा, पैसे घ्यायलाच पाहिजेत. सांग किती देऊ? नंतर घेतो सांगितलं, तुला फोन करतो मी. नंतर जीपेला कर मला, बस सांगतो मी तुला. वा रे वा, पोरीकडून पैसे नाही घेई. हा, आम्हाला 1000 रुपये घेतलेत. त्या उत्पन्नाचा दाखला पण आणि डोमूचा पण दाखला पण, त्याचा 1000. आता ते सरकारने सांगितलंय कॅन्सल म्हणून केले ते. हो केले कॅन्सल ना. कॅन्सल केलंय, पण नंतर कामाला येईल ना तुम्हाला. आता डॉक्युमेंट्स दिलेत, बनवायला दिलेत. आता कसं कॅन्सल होईल ते? आता तुमचं कागद बनवलं दिले, आता कसं कॅन्सल होतील ते? आता आमचं 2-2 हजार रुपये रिटर्न दे सांगते. हा, आता सरकारने कॅन्सल केलं, आमचं कशाला 2-2 हजार रुपये घेतो तू? आता आमचं पैसे रिटर्न दे. ते कार्ड पाहिजे तुला, ठेव. असं नाही, काम दिले म्हणजे आता नाही कॅन्सल होणार ते. भले सरकारने कॅन्सल केलं तरी मी आता डॉक्युमेंट बनवायला दिलेत, मी पैसे टाकलेले, त्यामुळे मी देऊ शकत नाही. मिल्या, पण ते पैसे आमचे पैसे घेतले ते तर दे आम्हाला. तर येईल आता, कागदांची पण गरज नाही सांगितलंय तर तुला कशाला पैसे देऊ फुकटचंद? फक्त डुबवायचं काम करतो, पैसे डुबवायचं काम. ओ काकी, जास्त बोलू नका. असं कसं कॅन्सल होईल ते? असं कॅन्सल होतंय का? आता सरकारने केलं तर पुन्हा आता तुम्हाला कागद कामाला येतील. आता पुढे अजून एक मोठी स्कीम काढणार आहे ते. आता निवडणुका झाले ना, दुसऱ्या स्कीम काढले का तेव्हा लागतील. आम्हाला माहिती पडते काय स्कीम येणार आहे ती पहिलीच. तेव्हा लागेल. पण आता आमचं पैसे दे, नाही तर ऑफिस तोडून टाकेल. मेल्या कामाच्या काल्या. आमचं 2-2 हजार रुपये खाल्लेत. पसनी नाही पडायचं तुला. ओ मॅडम, जास्त बोलू नका. ते कागद बनवायला दिलेत, मी तहसीलला पाठवल्यात. मी त्यांना पैसे दिलेले आहेत, त्यामुळे मी रिटर्न देऊ शकत नाही. तुम्हाला कागद घ्यायचे तर घ्या, नाही तर नका घेऊ. मला काही फरक पडत नाही, समजला? आमचं पैसे आम्ही सोडणार नाही तुला ऑफिस तोडून टाकेल. तुझा या कॉम्प्युटर सगळा घेऊन जाईल सांगते. हां, आमचं तर 2-2 हजार रुपये दे. सगळ्या बायांना आणेल, तुझा वाट लावून टाकेल. तर ताई, असं कसं काय करू शकता तुम्ही? आता त्यांनी सांगितलं ना, त्यांनी पैसे भरले, तो कसं देईल ते? हां, तुम्ही कधी येणार नंतर? आता सरकारने चेंज केला, तो काय करेल? त्याला त्यांनी पेपर दिलेत बनवायला तुमचे. तुम्ही कधी उठायला येणार? तू गपगे झिपरे, तुला तर पैसे सोडून दिले त्याने, तुझ्याकडून 1 रुपया घेतला नाही. हां, लाईन मारून ती आता आम्हाला शिकवत बसले. तुझे पण झिपऱ्या ओढील. तू मध्ये मध्ये टॅव नको करू झिपरे. ओ काकी, जाडी ढंपा, जास्त हे नको करू. तर सांगितलं नाही भेटणार. त्यांनी सांगितलं ना, बाबांनी नाही भेटणार, निघा आता, नाही भेटणार. तर त्यांनी तो नाही देणार स्वतःचे पैसे. हो, नाहीच देणार मी. जा, काय करायचं ते करा. कधी येणार, उठणार? आम्ही आलतो सांगाल तुम्हाला, करा. तू थांब आता, 5-10 मिनिटात आता बाया घेऊन येते, तुझ्या ऑफिस तोडून टाकते आता लगेच. तू पैसे बुडवलत ना, एवढ्यांचं बुडवलं, एवढं पैसा आणले तू. तुझ्या पसनी पडून नाही देणार असा. तुझ्या बरोबर पाडून टाकेन मी कुठून. हां.